म्हणजे बरंचसं असं दिसतं की बाकीच्या पण ज्या काही सिस्टीममधलं काय असेल तर ते आपल्याला आपल्या ओरल हेल्थमध्ये रिफ्लेक्ट होतं. तुम्हाला वॉर्निंग नक्कीच देतं शरीर. म्हणजे हे मी खरं सांगत आहे ना, हे अतिशय मला असं वाटतं की खूप सिग्निफिकंट आणि सुंदर ही गोष्ट आहे की शरीर तुम्हाला एक प्रकारे जागं करते. ते फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे मगाशी मी जसं म्हणलं की B12 डेफिशियन्सी, B12चे डेफिशियन्सी जर का तुम्ही हे बघितली लक्षणं तर फटीग आहे, खूप दमल्यासारखं वाटतं किंवा झोप झाली तरी फ्रेश वाटत नाही किंवा बाबा ब्रेन फॉग आहे. आता हे इतके ओव्हरलॅपिंग सिम्पटम्स आहेत. म्हणजे विशेषतः मला असं वाटतं की IT चे ज्या लोक आहेत, नाईट शिफ्ट्स असतात, स्ट्रेस लेवल्स खूप असतात. सो असं वाटतं की अरे नाही, आपल्या कामाच्या स्ट्रेसमुळे आपण दमलो आहे किंवा त्याच्या रिलेटेड हा फटीग आहे. पण मुळात बॉडी तुम्हाला हे सांगते आहे की काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि B12चं तुम्ही सप्लिमेंट सुरू केल्या की असं मॅजिकली ना ते सगळं हील होतं. ते इतकं छान वाटतं बघायला की अरे हो, म्हणजे आता हे हील झालेलं आहे. खरंच त्याचे एक वॉर्निंग्स शरीर देतं आहे. आपण ओळखायला शिकलो तर बरं होईल. पण काही पोटाचे आजार किंवा अपचन असेल तर काही आपल्याला कळतं का काय म्हणजे होतं? सो GERD आपण म्हणतो बघा, गॅस्ट्रो इंटेस्टिनल रिफ्लेक्स डिसीज. सो त्याच्यामध्ये काय होतं की उलटी बाहेर येते. सो त्याच्यामध्ये जर का आपण बघितले तर विशेषतः वरच्या दाताची आतली जी बाजू आहे, टाळ्याची जी बाजू आहे, तिथलं इनॅमल पूर्ण झिजलेलं असतं. सो त्याला एका वेगळ्या पद्धतीने आम्हाला, म्हणजे त्याच्यामध्ये मग फुल माउथ रिहॅबिलिटेशन हा अप्रोच राहतो. कारण ते कसं आहे की ते सगळ्या सर्फेसेसला, म्हणजे तुमच्या सर्व दातांच्या आतल्या बाजूला त्यांनी अफेक्ट केलेलं आहे. सो तिथे एकदा ट्रीट करून काहीच उपयोग होत नाही. पण परत पॉझिटिव्ह फॅक्टर आला, म्हणजे तुमचा जोपर्यंत गॅस्ट्रिक ट्रॅक्ट किंवा तुमचं पोटाची तुमची हिलिंग किंवा त्याचं नॉर्मलायझेशन होत नाही, दातावरती हा परिणाम दिसत राहणार आहे. सो परत असं होतं की मग आम्ही पेशंटला विचारतो की अरे तुम्ही खूप ॲसिडिटी होते का, उलटी किती फ्रिक्वेंटली होते. मग ते सांगतात. मग त्यांना आम्ही सांगतो की नाही, यू नीड टू सी अ स्पेशलिस्ट. हे पण करू, दाताचं जे करायचं ते आपण करूच यात, पण पॉझिटिव्ह फॅक्टर आधी दूर होणं गरजेचं आहे. सो नक्कीच गॅस्ट्रिक ट्रॅक्टचं हे आम्ही कायम बघतो की इनॅमल इरोजन किंवा विशिष्ट ठिकाणी ते ना असं आपण साईन्स अँड सिम्पटम्स म्हणतो बघा की मेडिसिनमध्ये, तसंच ते आहे की ते बरोबर ते पकडता येतं की हां, हे इकडनं आहे ना, मग तो धागा धरून आपण त्याच्या सोर्सपर्यंत जाऊ शकतो. हल्ली सगळ्यांना स्ट्रेस आहे ना, स्ट्रेसमुळे दातांवर काय परिणाम होतो? खूपच जास्ती परिणाम होतो. सो दात खाणं, आपण पूर्वी मजेने म्हणायचो की माझी बायको दात खाते किंवा असं आम्ही अजूनही काही वयस्कर पेशंट हा जोक मारतात. पण आता खरंच असं झालं की सगळेच दात खात आहेत. रात्री काय होतं, आपल्या बेसिकली ना जी हालचाल आहे जबड्यांची ही इनव्हॉलेंटरी पण असते, आपल्याला हे माहिती नसतं. सो आपण जेव्हा सर्वात डीप स्लीप सायकल, म्हणजे REM जी आपण म्हणतो, त्या सायकलमध्ये जेव्हा जातो तेव्हा इनव्हॉलेंटरी आपल्या दात, म्हणजे खालच्या विशेषतः जबड्याची हालचाल होते. वरचा जबडा फिक्स्ड आहे, स्कलला अटॅच आहे, तो हलणार नाही. पण खालचा हा जो जबडा आहे हा हलत राहतो. दुसरा प्रॉब्लेम असा असतो की जेव्हा आपण आडवे झोपतो, म्हणजे आत्ता मी बसलेली आहे तर ग्रॅव्हिटी माझ्या जबड्यावरती एका विशिष्ट डायरेक्शनने काम करते, पण मी आडवं पडल्यावरती ती डायरेक्शन बदलते, मागे जातो. सो तसं जेव्हा होत असतं आणि तुमची अलाइनमेंट इम्प्रॉपर असेल तर एक प्रकारचा कन्स्ट्रिक्शन पॅटर्न क्रिएट होतो. त्याच्यामुळे सुद्धा स्लीप अपनिया वाढतो किंवा लोकांना ज्यांना स्लीप ॲपनिया आहे त्यांनी अलाइनमेंट करेक्शन्स करून घेतले, त्यांना खूप फरक पडू शकतो. आणि जर का अलाइनमेंट इम्प्रॉपर आहे, म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर मी असं म्हणेन की बाबा छान स्मूथ रस्ता आहे आणि एकदम सडनली स्पीड ब्रेकर आला तर आपण उडतो त्याच्यावरनं. हां, सो तसं काहीसं ते होतं की बाबा त्याची ती इनव्हॉलेंटरी मोशन चालूच आहे, तो आपला हलतोय आणि सडनली त्याच्यामध्ये काहीतरी अडथळा आला ना तर तो खट्ट करून तो अडथळा काढण्याचा प्रयत्न करतो. सो हा फोर्स हा इतका जास्त असतो, म्हणजे आपण विचारही नाही करू शकत. म्हणजे आपण असं नॅशनल जिओग्राफिक किंवा हे चॅनल्स बघताना गमतीने प्राण्यांचे हे बघतो की केवढा मॅसिव्ह फोर्स असतो किंवा कलिंगडसुद्धा तो हिपोपोटामस असं खट्ट करून काढतो. सो त्याचं तुम्ही थोडंसं टोन डाऊन व्हर्जन, पण आपणही तेच करत असतो. सो जसं शेफ पण करतात बघा की आपले नाईफ्स शार्पन करतात, सो दिस इज ॲक्च्युली शार्पनिंग द नाईफ्स. रात्रभरात ती मूवमेंट होत 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 जाते. मग झिजतात का त्याच्या? दात झिजतात, दाताची उंची कमी होते. त्याचा नॅचरली परिणाम असा असतो की जेवढी दाताचं तुमची उंची कमी होत जाते, म्हणजे लेयर्स बेसिकली झिजतात, आतली नर्व ओपन होणार आहे. सो जे पहिला हा प्रश्न आपण डील केला की वेअर अँड टेअर, पॅथॉलॉजिकल वेअर अँड टेअर, ते हे असतं. दाताची ही म्हणजे तुमची उंची झिजली की हा भाग तुमचा छोटा दिसायला लागतो. सो एस्थेटिकचा बेसिक नियम काय की 3 हाफ्स तुमचे सेम पाहिजे, म्हणजे ती व्यक्ती प्रपोर्शनेट आणि सुंदर दिसते. म्हणजे मी हे अगदी थोडक्यात सांगते, ते खूप मोठं शास्त्र आहे, पण म्हणजे त्यामुळे तुमचं वय हे जास्त दिसायला लागतं. सो दाताचं जर का तुम्ही रेस्टोरेशन, म्हणजे फुल माउथ रिहॅबिलिटेशन किंवा त्याची जी उंची होती ती पूर्ववत केलीत तर तुमची सौंदर्य किंवा तुमचा युथफुलनेस हा जास्त वाढतो. पण परत तेच आहे की त्याचा पॉझिटिव्ह फॅक्टर ट्रीट होणं खूप गरजेचं आहे.
सो आम्ही असं बघतो की जेव्हा झीज होते, ह्याला ब्रक्सिझम म्हणतात किंवा नाईट ग्राइंडिंग म्हणतात, तो जबडा ना काही प्रमाणात पुढे आलेला असतो आणि ती अलाइनमेंट बदललेली असते. सो ह्याचा रेफरन्स पॉईंट काय झाला, मग हा जॉईंट झाला. सो ओरल स्ट्रक्चर आपण बघितलं तर जॉईंट आहे, मसल्स आहेत आणि दात आहेत. सो फॉर्मेशन जेव्हा होतं तेव्हा आधी जॉईंटचं होतं, मसल्सचं होतं, शेवटी दात येऊन त्या ह्याच्यात बसतात. सो फक्त दात म्हणजे एक म्हणाल तर अगेन इट्स अ साईन किंवा ते एक प्रकारचं आपल्याला वॉर्निंग सिग्नल आहे. सो जेव्हा आपण रेस्टोरेशन करतोय की त्यांची ही जी जॉईंटची हेल्थ आहे ही पण बघायला पाहिजे, त्याचबरोबर मसल्सची हेल्थ बघायला पाहिजे. सो हे सगळे फॅक्टर्स कव्हर करायला लागतात. नाही, मगाशी तुम्ही म्हणालात ना की सुंदर दिसण्यासाठी तो रेशो पाहिजे. तर हल्ली बऱ्याचदा म्हणजे कॉस्मेटिक डेंटिस्ट्री खूप वाढली आहे. म्हणजे वेडेवाकडे दात हे सरळ करून घेणं म्हणजे अगदी नॉर्मल झालं आहे. तर पूर्वी ते असे मोठे ब्रेसेस असायचे, तर आता मला असं वाटतं ते अलायनर्स आले. बरोबर. तर ते त्याच्यामध्ये नवीन काय ॲडव्हान्समेंट्स आहेत? म्हणजे पूर्वीसारखंच त्या वायर किंवा असं वर्षानुवर्ष असं काही नाही आहे का? सो आहे ना, फक्त कसं होतं की आता त्याचं एक अतिशय ढोबळ विभाजन असं झालं आहे की लहान मुलांमध्ये आपण करत असू तर ब्रेसेस करतो. त्याचं कारण असं असतं की अलायनर्सला ना फायदा हा आहे की सोशल ॲक्सेप्टन्स खूप आहे. म्हणजे सपोज मी आत्ता अलायनर्स घातलेत असं धरा, तर ते समोरच्याला दिसत नाही. पण म्हणजे ते आतल्या बाजूने असतात, इट्स अ ट्रान्सपरंट ट्रे. आतून बाहेरून दोन्हीकडनं असतात, दिसत नाही ते. दिसत नाही. म्हणजे या डिस्टन्सवरनं तर नक्कीच नाही दिसणार. किंवा तुम्ही आता म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये जाताय, मेटॅलिक ती स्माईल किंवा ते असं ट्रेनच्या डब्यांसारखं नको वाटतं ना, आपण कॉन्शियस असतो जास्त. आणि त्यामुळे अलायनर्स हा त्यातला छान ऑप्शन आलेला आहे. पण अलायनर्सचा नियम असा आहे की 24मधले 22 तास तुम्ही ते डिसिप्लिननी वापरायला लागतं, तरच ते शिफ्टिंग घालू शकतो. काढून फिक्स नसतात. फिक्स नसतात. खाताना आपण ते काढतो, बाकी सर्व वेळ तोंडात ठेवायचे असतात. त्यामुळे 24मधले 22 तास. सो इथे व्हॉल्युशन आलं. लहान मुलांमध्ये हे डिसिप्लिन किंवा व्हॉल्युशन थोडं कमी असतं. म्हणजे काही जण आहेत, आता तुम्ही वेस्टर्न ह्याच्यात बघाल तर बऱ्यापैकी म्हणजे स्कूल एजमध्येच त्यांना ते शाळेमध्येच ते डिटेक्ट होतं, अलायनर थेरपी सुरू होते. पण थोडासा काय म्हणाल, परत तो लाईफस्टाईल हे वेगळं आहे, माइंडसेट वेगळं आहे, त्याच्याकडचा अप्रोच पण वेगळा आहे. पण आत्ता आपल्याकडे तरी मी असं म्हणू शकते की लहान मुलं असेल तर ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट मेटॅलिक ब्रेसेसनी जशी पूर्ववत चालू आलेली आहे तशी आहे. त्याच्यामध्ये कॉम्पोजिट ब्रेसेस पण आहेत. पण मोठी माणसं की जे बाबा सोशली ॲक्टिव्ह आहेत, की इट मॅटर्स तुमची मेटॅलिक स्माईल दिसू नये ह्याच्याकरता तुम्ही कॉन्शियस असाल तर अलायनर्स आर अ ब्युटिफुल ऑप्शन. दोन्हीचं फंक्शन तेच आहे की दात तुमचे जे वेडेवाकडे आहेत त्याला एका प्रॉपर अलाइनमेंटमध्ये घेऊन येणं. इथे मी एक उदाहरण देते की आपण लहानपणी ती स्टोरी ऐकलेली आहे शाळेत की एक काठी असेल किंवा एक काडी असेल ती आपण मोडू शकतो, पण त्याची मोळी बनली की ती मोडता येत नाही. सो अलाइनमेंट प्रॉपर असणं म्हणून गरजेचं आहे. सो अनफॉर्च्युनेटली ना कॉस्मॅटिक डेंटिस्ट्री किंवा कॉस्मॅटिक हा जो शब्द इथे वापरला जातो ना, हा मी म्हणेन हा मिसनोमर आहे, हा चुकीचा आहे. कारण अलाइनमेंट जेव्हा तुमची करेक्ट होते त्याच्यावर तुमचे बाकी खूप बेनिफिट्स होतात. म्हणजे आधी तुमचं फंक्शन सुधारतं, हेल्थ सुधारते, त्याच्यावर तुमचं दिसणं सुधारणार आहे. आणि कॉस्मॅटिक डेंटिस्ट करता अजून माझ्या मते एक फॅक्टर महत्त्वाचा आहे की इट शुड बी रिस्पॉन्सिबल एस्थेटिक डेंटिस्ट्री. म्हणजे आपल्याला छान दिसायचं आहे म्हणून त्या दाताला वाटेल तसं ट्रीट करावं असं नाही. त्याच्यामध्ये अगेन लेस इज मोर हा प्रिमिस ठेवून किंवा हा विचार ठेवून ते करणं गरजेचं आहे. सो बरेचदा असं होतं की पेशंट आमच्याकडे येतात की नाही मला कॉस्मॅटिकली दात ट्रीट करून घ्यायचे आहेत, पण मुळात जर का ती अलाइनमेंट प्रॉपर नसेल तर त्याला मी हात लावणंच चुकीचं आहे. सो फर्स्ट थिंग इज ऑर्थोडॉन्टिक्स. ती अलाइनमेंट आधी नीट केली जाते, मग बाबा त्याची शेप आला, सिमेट्री आली. म्हणजे हे ना साधारण एक खरं सांगू तर अगदी 25-30 क्रायटेरिया आहेत की हाऊ वी स्टडी अ स्माईल, हाऊ वी डिझाईन अ स्माईल. फोटोग्राफची सिरीज असते मॅक्रो टू मायक्रो, की आधी चेहऱ्याचा फोटो घेतो, तो पेशंट हसतोय, हसताना आपली जीवनी वेगवेगळी असते. काही जणांचे बाबा 4च दात दिसतील, काही जणांचे 6 दिसतील, काही जणांचे 10 दिसतील, काही जणांचे 12. जुलिया रॉबर्ट्स दाढा दिसतात तिच्या. सो त्याप्रमाणे आपल्याला ते डिझाईन करायला पाहिजे. इट हॅज टू बी कम्प्लिटली कस्टमाइज्ड फॉर दॅट पर्सन. सो आधी हे सगळं ॲनालिसिस, त्यामुळे तो फंक्शनल ॲनालिसिस आधी केला जातो, मग आपण त्याच्या एस्थेटिक्सकडे वळतो. त्यामुळे कॉस्मॅटिक जेव्हा हा शब्द वापरतात ना, तिथे थोडंसं मला असं वाटतं की लोकांना असं मग तो गैरसमज आहे की बाबा ह्यांनी फक्त दिसणं छान आहे. त्यामुळे आपल्याकडे जे आपल्यासारखे की बाबा बहुतांश की जे सेलिब्रिटीज नाही आहेत त्या लोकांना असं असतं की मग मला काय गरज आहे ह्याची. तुमचं फंक्शन सुधारणार आहे, तुमची ओरल हेल्थ सुधारणार आहे, तुम्ही चांगलं दिसणार आहात, हा त्याच्याबरोबरचा आलेला मी म्हणेन की एक बेनिफिट आहे. पण दॅट इज नॉट द एम, दॅट इज डेफिनेटली नेव्हर द एम. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.